व्हिडिओला सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा कथा तुम्हाला इथेच मिळतील. अनुभव संतांचे. एकदा काय झाले, बीड जिल्ह्यातील चिंचोली गावात प्रचंड दुष्काळ पडला. पाण्याचा थेंब नव्हता, अन्नाचा तर प्रश्नच नाही. जनावरांची उपासमार होऊ लागली आणि लोक हतबल झाले होते. तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी तुमचं मन जखडून ठेवेल. श्री संत वामनभाऊ महाराजांचा एक अद्वितीय आणि चमत्कारी अनुभव जो या दुष्काळात घडला. बीड जिल्ह्यातील चिंचोली गावात गहिनीनाथ गडाच्या परिसरात भयंकर दुष्काळ पडला. गडाचे महंत श्री संत वामनभाऊ महाराज होते, ज्यांच्यावर पंचक्रोशीतील लोकांची गाढ श्रद्धा होती. दुष्काळामुळे जनावरे उपाशी मरत होती आणि लोकांच्या हाती काहीच उपाय नव्हता. शेवटी गडाच्या पंचक्रोशीतील लोक वामनभाऊ महाराजांच्या चरणी आले. भाऊ, आता आमच्याकडे काहीच शिल्लक नाही. जनावरे उपासमारीने मरतील. आता आम्ही काय करू? असे म्हणत सगळे लोक भावुक झाले. वामनभाऊ महाराजांनी शांतपणे ऐकले आणि म्हणाले, चिंता करू नका. सगळी जनावरे गहिनीनाथ गडावर आणा, त्यांची काळजी मी घेतो. लोकांनी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवला. त्यांनी आपल्या जनावरांना गडावर आणून सोडले. काही दिवस ठीक चालले, पण लवकरच गडावरील सगळा चारा संपला आणि जनावरांची परिस्थिती परत बिकट होऊ लागली. महाराज देखील चिंतेत पडले. तेव्हा त्यांना आठवले की कोपरगावातील संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील ऊस तोडणी करणाऱ्या लोकांकडे ऊसाचे वाडे असतील आणि त्या जनावरांसाठी उपयोगी येऊ शकतात. ते लगेच कोपरगावला गेले आणि ऊसतोडणी कामगारांकडे विनंती केली. मला खात्री आहे की हा अनुभव तुम्हाला आवडत असेल तर चला, वामनभाऊंच्या या प्रेरणादायी कार्यासाठी एक सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. कामगारांनी आनंदाने मदतीला होकार दिला. ते म्हणाले, आमचे भाग्य आहे महाराज. पण तिथल्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी चारा देण्यास नकार दिला. वामनभाऊ महाराजांनी पुन्हा विनंती केली, गडावरील जनावरे उपाशी आहेत. कृपया आम्हाला 10-20 ट्रक भरून वाडे द्या. पण अधिकाऱ्यांनी ऐकूनही घेतले नाही. हताश होऊन वामनभाऊ परत गडावर आले. त्या दिवशीच साखर कारखाना अचानक बंद पडला. कितीही प्रयत्न केले तरी तो चालू होईना. अधिकारी घाबरले. ऊस तोडणी कामगारांनी त्यांना सांगितले, तुम्ही वामनभाऊ महाराजांना मदत केली नाही म्हणून हे घडले आहे. आता अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते त्वरित गडावर आले. वामनभाऊ महाराजांची माफी मागितली आणि चारा पाठवण्याचे वचन दिले. महाराज म्हणाले, आता तुमचा कारखाना चालू झाला असेल. माणसाने माणसाशी माणसारखे वागावे हे लक्षात असू द्या, असे वामनभाऊ म्हणाले. अधिकारी परत आले आणि आश्चर्य म्हणजे कारखाना पुन्हा सुरू झाला होता. त्या खुश झाले आणि 10-20 ट्रक भरून ऊसाचे भेले गडावर पाठवले. सर्व जनावरे सुखी झाली आणि पंचक्रोशीतील लोकांनी भाऊंचे आभार मानले. श्रीसंत वामनभाऊ महाराजांचा हा अनुभव आजही श्रीसंत कालिदास बाबा आपल्या प्रवचनांमध्ये सांगतात. त्यांचे शब्द लोकांच्या हृदयात घर करून राहतात. तुम्हाला जर अशा अद्भुत आणि करुणामय कथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या अनुभव संतांचे यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. अशाच कथा आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. जय वामनभाऊ, जय भगवान बाबा.